हॅलो स्टुडंट्स, मी नंदकुमार पाटील. आपण 12वी सायन्सचा फिजिक्स या विषयाचा सिलेबस बघत आहोत. आपण मागील व्हिडिओमध्ये काही ज्या बेसिक टर्म्स आहेत त्या आणि काही ज्या टर्म्स आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये लागतात त्या आपण बघितलेल्या आहेत. आपण रोटेशनल डायनॅमिक्स, जे पहिलं युनिट आहे, पहिला टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्स, त्याच्यामधला आपण सर्क्युलर मोशन हा पार्ट बघतोय. सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन म्हणजे अँग्युलर मोशन मध्ये ज्या काही टर्म्स आपल्याला लागतात त्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेल्या आहेत. म्हणजे इन लास्ट व्हिडिओ वी हॅव सीन अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर एक्सेलरेशन. आय जस्ट रिकॉल that terms we have seen in last video. First, आपल्याला हे फॉर्म्युले परत लागणार आहेत पुढं. आपण फक्त हे लक्षात ठेवूया. पहिली टर्म आपण बघितलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट मीन्स म्हणजे ज्या वेळेला म्हणजे व्हेन पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन. समजा एक पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, आपण बघितलेलं आहे. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल आणि सर्कम्फरन्सने फिरतोय, ते सर्क्युलर मोशन आहे आणि म्हणून त्याला काहीतरी रेडियस असणार आर. आणि जो वेक्टर मी दाखवला तो पोझिशन दाखवेल त्याला रेडियस वेक्टर आपण म्हणतो. दिस इज पोझिशन ए. आफ्टर सम टाइम पार्टिकल मूव्ह टू पोझिशन बी. दिस इज ऑल्सो द रेडियस वेक्टर. अँड ए टू बी मूव्ह करत असताना पार्टिकलनं काहीतरी स्मॉल अँगल डिस्क्राईब केलाय म्हणजे रेडियसनं. जर मी त्या सेंटरच्या सर्कलला राहून बघितलं तर आपल्याला तो अँगल लक्षात येईल. आणि म्हणून ए टू बी जे डिस्टन्स ट्रॅव्हल झालेला आहे त्याला आपण म्हणतो आर्क सर्कलची. आणि ते एकदम स्मॉल असेल तर ते सरळ लिनियर डिस्प्लेसमेंटच असतं. बरोबर आहे. म्हणजे डी थिटा हा आपला अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. देअरफॉर अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा इज इक्वल टू व्हॉट. आपण सर्कलचं काढत असताना हे बघितलेलं आहे. काय येईल? आर्क डिवायडेड बाय रेडियस. आपण फक्त इक्वेशन लिहूया. डीएस डिवायडेड बाय आर. आर फायनाईट जर डिस्प्लेसमेंट असेल म्हणजे सर्कम्फरन्स असेल तर एस बाय आर येईल. थिटा इज इक्वल टू एस डिवायडेड बाय आर. एस म्हणजे आर्क आणि आर म्हणजे रेडियस. ओके. दिस इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज मेजर्ड इन रेडियन. आपण बघितलेला आहे. पहिली टर्म झाली. आपण दुसरी टर्म बघितली अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी मीन्स ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटी इज डिनोटेड बाय लेटर ओमेगा. आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय? चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता अँग्युलर मोशन आहे म्हटल्यावर डिस्प्लेसमेंट कुठलं चेंज होणार? अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. देअरफॉर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे? आपण म्हणूया स्मॉल चेंज डी थिटा आहे आणि टाइम लागलेला आहे डीटी. थिटा एवढा डी थिटा एवढं डिस्प्लेसमेंट व्हायला डीटी एवढा टाइम लागला आहे आणि म्हणून ओमेगा इज इक्वल टू डी थिटा अपॉन डीटी. दिस आपण फायनल समजा फायनाईट अँग्युलर व्हेलॉसिटी घेतली तर थिटा डिवायडेड बाय काय येईल? टी. सिमिलर तसंच अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट काय येईल? रेडियन पर सेकंड. आणि तिसरी टर्म आपण बघितलेली आहे एक्सेलरेशन. अँग्युलर एक्सेलरेशन. इट इज डिनोटेड बाय लेटर अल्फा. अल्फा मीन्स व्हॉट? Rate of change of angular velocity divided by time. Rate of change of angular velocity divided by time means suppose particle ओमेगा एवढ्या अँग्युलर व्हेलॉसिटीने फिरतोय आणि ती फिरत असताना दोन ठिकाणी वेगळी वेगळी व्हेलॉसिटी आहे. समजा ए या पॉइंटला ओमेगा 0 एवढी व्हेलॉसिटी आहे आणि बी या पॉइंटला ओमेगा एवढी व्हेलॉसिटी आहे. म्हणजे ओमेगा 0 इज द इनिशियल व्हेलॉसिटी and omega is the final velocity. Then it has a angular acceleration. ज्यावेळेला ओमेगा मध्ये चेंज होतो त्यावेळेला अँग्युलर एक्सेलरेशन येतं सर्क्युलर मोशन मध्ये आणि ते अल्फा रिटर्न दाखवतो आम्ही. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू व्हॉट? चेंज काय झालाय? ओमेगा मायनस ओमेगा 0 आणि हा चेंज टी एवढ्या टाइमला झालाय म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू व्हॉट? डी ओमेगा अपॉन डीटी. आपण स्मॉल टाइम मध्ये चेंज झाला असेल तर ते तसं ठेवू शकतो किंवा आपण इन्स्टंटेनियस ज्यावेळेला लिहितो एकदम स्मॉल टाइम इंटरव्हलला त्यावेळेला ते इक्वेशन येतं. ठीक आहे. याचं युनिट काय? रेडियन पर सेकंड स्क्वेअर. कारण ते एक्सेलरेशन. या सगळ्या इक्वेशन्स मी आता मुद्दामची इक्वेशन लिहिले ती आता आपल्याला जस्ट लागणार आहे. नाव वी प्रोसीड टू द नेक्स्ट पॉइंट. आता आपल्याला रिलेशन बिल्ड करायचं आहे लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी मधलं. आपण पहिल्यांदा ते रिलेशन बिल्ड करूया. बघा फार इंटरेस्टिंग पॉइंट आहे हा. रिलेशन बिटवीन
linear velocity v and angular velocity ओमेगा. कशामधलं रिलेशन बिल्ड करायचं आपल्याला? शॉर्ट मध्ये व्ही अँड ओमेगा. एकदम इझी आहे. आपल्याला माहित आहे व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी अशी आपण कशी घेतो? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे. म्हणजे व्ही इज इक्वल टू, मी इक्वेशन लिहितो, डीएस अपॉन डीटी. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये हे इक्वेशन बघितलेलं आहे. व्ही इज इक्वल टू व्हॉट? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अँड आपल्याला ओमेगा सुद्धा माहित आहे. ओमेगा इज व्हॉट? टी थिटा अपॉन डीटी. आपण आता सुद्धा बघितलं. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, डी थिटा डिवाइडेड बाय डीटी. ते फक्त सिंपली आपण सोडूया. ऍज वी नो दॅट थिटा इज इक्वल टू व्हॉट? ओमेगा. सॉरी, थिटा म्हणजे काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज आर्क डिवाइडेड बाय रेडियस. थिटा इज इक्वल टू एस डिवाइडेड बाय आर. आपण इथं जस्ट पुट करूया. देअरफॉर ओमेगा काय येईल बघा? ओमेगा इज इक्वल टू डी बाय डीटी ऑफ थिटाची व्हॅल्यू आपण ठेवूया एस डिवाइडेड बाय आर. आर रेडियस आहे त्या सर्कम्फरन्सची किंवा त्या सर्कलची, आणि म्हणून ती कॉन्स्टंट आहे. मी ती कॉन्स्टंट डिफरन्शिएशनच्या बाहेर घेतो. ओमेगा इज इक्वल टू 1 अपॉन आर. इक्वेशन मी लिहितो डीएस अपॉन डीटी. आणि डीएस अपॉन डीटी म्हणजे काय? व्ही, लिनियर व्हेलॉसिटी. बरोबर. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू व्ही डिवाइडेड बाय आर, किंवा V is equal to R omega. This is the important relation between linear velocity and angular velocity. हे फार महत्वाचं इक्वेशन आहे. V म्हणजे काय? लिनियर वेलॉसिटी, R रेडियस आणि ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी. हे आपल्याला बऱ्याच वेळा लागतं रिलेशन. फार महत्वाचं रिलेशन आहे. V इज इक्वल टू R ओमेगा, किंवा ओमेगा इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. आपण कसं लक्षात ठेवलं तर ते इक्वेशन काढता येतं. पण हे आपल्याला बऱ्याच वेळा पुढं आपण ज्याला रोटेशनल मोशन बघणार आहे, म्हणजे आपण एखाद्या रिजिड बॉडीचं ज्याला होल रिजिड बॉडी एका ऍक्सिस भोवती रोटेट होते, त्यावेळेला त्या रिजिड बॉडीचे पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन लागतं व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू रेडियस इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके. सिमिलर वे वी कॅल्क्युलेट रिलेशन बिटवीन लिनियर एक्सेलरेशन अँड अँग्युलर एक्सेलरेशन. आपण फक्त अनॉलॉजी बघालोय. आपण सिमिलॅरिटीज बघतोय लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशन मध्ये कशा पद्धतीनं आहे. रिलेशन बिटवीन पण फाइंड आउट करूया. लिनियर एक्सेलरेशन अँड अँग्युलर एक्सेलरेशन. लिनियर एक्सेलरेशन काय? लिनियर एक्सेलरेशन इज डिनोटेड बाय ए अँड अँग्युलर एक्सेलरेशन इज डिनोटेड बाय अल्फा. म्हणजे आपण कुठलं रिलेशन काढणार? ए अँड अल्फा मधलं रिलेशन काढणार. फार सोपं आहे. पण आपल्याला फक्त एक्सेलरेशनचं इक्वेशन वापरायचं आहे. लिनियर एक्सेलरेशनचं. लिनियर एक्सेलरेशन म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. मी लिहितो वी नो लिनियर एक्सेलरेशन ए इज इक्वल टू व्हॉट? डीव्ही अपॉन डीटी. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. तेच मी इक्वेशन तिथं लिहिलंय. आताच आपण काढलेलं इक्वेशन पुट करूया. ऍज वी नो दॅट व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. आपण आता ते रिलेशन बिल्ड केलंय लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी मधलं. V इज इक्वल टू आर ओमेगा. देअरफॉर एक्सेलरेशन ए इज इक्वल टू डी बाय डीटी ऑफ आर ओमेगा. आम्ही काय केलं? V च्या ठिकाणी आर ओमेगा ही व्हॅल्यू फक्त तिथं पुट केलेलं आहे. आता बघा, तिथं डिफरन्शिएशन आहे आर ओमेगाचं विथ रिस्पेक्ट टू द टाइम. म्हणजे तुम्ही मॅथमॅटिक्स मधलं बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेला फिजिक्स मधल्या बऱ्याचशा ज्या काही डेरिव्हेशन बघतो, कन्सेप्ट बघतो, त्यावेळेला आम्हाला मॅथमॅटिक्सचा जो कॅल्क्युलस पार्ट आहे. कॅल्क्युलस म्हणजे आपल्याला लिमिट लागतं, डिफरन्शिएशन लागतं, इंटिग्रेशन लागतं, मग त्याचे जे काय टाइप्स असतील ते, आणि डिफरन्शियल इक्वेशन सुद्धा लागतं. बरोबर. त्यामुळे मॅथमॅटिक्सच्या ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे, तर आपल्याला फिजिक्स मधल्या बऱ्याचशा कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होतील. बघा, आता मी सांगतो तिचं डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. तुम्हाला मॅथमॅटिक्स मधला फॉर्म्युला सांगतो, ज्याला प्रोडक्ट रूल तुम्ही म्हणताय. डी बाय डीएक्स यू इंटू व्ही असेल तर यू इंटू डीव्ही डिवायडेड बाय डीएक्स प्लस व्ही इंटू डीयू बाय डीएक्स. दिस इज नोन ऍज द प्रोडक्ट रूल. तो डिफरन्शिएशनचा प्रोडक्ट रूल मी इथं वापरतो. कसं येईल बघा, एक्सेलरेशन ए इज इक्वल टू आर आपण बाजूला ठेवलं डी ओमेगा अपॉन डीटी प्लस काय येईल ओमेगा बाहेर ठेवलंय टी आर अपॉन डीटी. बरोबर. आता बघा इक्वेशन मिळालं. देअरफॉर हे सिंपल करूया फक्त. एक्सेलरेशन ए इज इक्वल टू आर डी ओमेगा अपॉन डीटी मीन्स व्हॉट?
चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे अल्फा अँग्युलर एक्सेलरेशन आर अल्फा प्लस इथं बघा ओमेगा आहे dr अपॉन dt. आर रेडियस आहे, रेडियस ही कॉन्स्टंट आहे आणि कारण मॅग्निट्यूड त्याची कॉन्स्टंट राहणार आणि कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन काय असतं 0 असतो म्हणजे ही टर्म सगळी काय होईल 0 होईल आणि म्हणून तुमचं इक्वेशन मिळेल फक्त a इज इक्वल टू आर अल्फा. दिस इज द रिलेशन बिटवीन अँग्युलर एक्सेलरेशन अँड लिनियर एक्सेलरेशन. a linear acceleration, this is linear acceleration, alpha angular acceleration. फार इंटरेस्टिंग आहे. दोन्ही इक्वेशन्स आम्हाला मिळाली. v इज इक्वल टू आर ओमेगा आणि a इज इक्वल टू आर अल्फा. ठीक आहे. दिस इज द ऍक्च्युअल अनालॉजी ऑर रिलेशन बिटवीन लिनियर्स अँड अँग्युलर टर्म्स. आपण लिनियर आणि अँग्युलर टर्म्स मधल्या ह्या ऍक्च्युअल रिलेशन्स बिल्ड केले. आता मी हे समराइज करताना आपल्याला हे इक्वेशन परत एकदा लिहितो. आपण बाजूला लिहून घेऊया. आपण अॅनॉलॉजी बघतो लिनियर मोशनचं रिलेशन्स अँग्युलर मोशन बरोबर. आपण काय काय काढलं, थिटा काढला. थिटा इज इक्वल टू एस डिवायडेड बाय आर किंवा एस इज इक्वल टू काय येईल आर थिटा बरोबर. व्ही काढलं, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ए काढलं, ए इज इक्वल टू आर अल्फा. इक्वेशन्स बघा. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू आर टाइम्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू आर टाइम्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लिनियर वेलोसिटी इज इक्वल टू आर टाइम्स अँग्युलर वेलोसिटी. लिनियर एक्सेलरेशन इज इक्वल टू आर टाइम्स अँग्युलर एक्सेलरेशन. फक्त इझी आहे, आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल. सिंपल फॉर्म्युला आहेत. काही आपल्याला न्यूमेरिकल सुद्धा बघायचे आहेत, त्यावेळेला त्याचा आपण वापर करणार आहे. ठीक आहे. या टर्म झाल्यानंतर आपल्याला वी प्रोसीड टू द नेक्स्ट पॉइंट. दोन टर्म्स आहेत कॅपिटल टी आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी मेजर करायची आहे. बघा पहिलं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, फक्त त्याला आपण टाइम पिरियड म्हणूया. टाइम period. It is denoted by capital T. तुम्हाला कॅपिटल टी वरून लक्षात आलं असेल टाइम पिरियड वरून. टाइम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. एक सर्कल पूर्ण करायला जो टाइम लागतो त्याला आम्ही म्हणतो टाइम पिरियड आर ओनली पिरियड. फक्तच पिरियड म्हटलं तरी चालतं. आणि इट इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. टाइम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. कॅपिटल टी. आता मला कॅपिटल टी काढायचं, आपण काढूया. कॅपिटल टी इज इक्वल टू काय येईल, एक मी साधं सिंपल रिलेशन वापरतो. व्ही कशी काढताय, डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. आता मला काय काढायचं आहे, टाइम काढायचा आहे. म्हणजे व्ही कुठं येईल, इथं येईल बरोबर. बघा आता कॅपिटल टी काढायचा आहे. मग तुमचं डिस्टन्स ज्याला पार्टिकल एका सर्कलमध्ये फिरेल त्यावेळेला ही आर रेडियस असेल तर पार्टिकल एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करताना पूर्ण सर्कम्फरन्स कंप्लीट करेल. आणि म्हणून सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल काय असणार आहे, या सर्कलची सर्कम्फरन्स 2 पाय आर. म्हणजेच आपण लिहूया सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल डिवायडेड बाय टाइम सॉरी इथं आता वेलॉसिटी आपण डायरेक्ट लिहितोय वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी. सपोज पार्टिकल मूव्हिंग विथ वेलॉसिटी v. ओके, मीन्स कॅपिटल टी इज इक्वल टू सर्कम्फरन्स 2 पाय आर. वेलॉसिटी काय v एवढी आहे. बट v चं इक्वेशन ठेवतो. v आपण जस्ट आत्ताच फाइंड केलंय. v इज इक्वल टू आर ओमेगा. तेव्हा तिथं कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय आर डिवायडेड बाय आर ओमेगा. आर आर कॅन्सल होईल. राईट काय, कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. दिस इज द कॅपिटल टी इन अ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मधला कॅपिटल टी आहे. टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. आर ओमेगाच्या भाषेत लिहितो. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन कॅपिटल टी. आपण असं सुद्धा लिहू शकतो. ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी, 2 पाय बाय कॅपिटल टी सुद्धा आपण काढू शकतो. ही दोन्ही रिलेशन्स पुढे आपल्याला ज्यावेळेला ऑसिलेशन्स किंवा सिंपल हार्मोनिक मोशन आपण बघणार आहे.
सिंपल हार्मोनिक मोशनचं पण एक टॉपिक आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला ही इक्वेशन्स लागतात. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन कॅपिटल टी, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. ओके, टाइम पिरियड मीन्स व्हाट? टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन अँड टी इज इक्वल टू व्हाट? 2 पाय अपॉन ओमेगा. सेकंड, फ्रिक्वेन्सी. आता आपण फ्रिक्वेन्सी बघूया. त्याचे काय सगळे नोट्स आहेत ते तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट मारून सुद्धा नंतर तुमच्या वहीमध्ये शॉर्ट नोट्स म्हणून लिहा. तुम्हाला त्या एंट्रन्स एक्झामसाठी त्याचा फार उपयोग होईल. आणि जे तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी जे काही नोट्स लागतील ते आपण पीडीएफच्या स्वरूपात नंतर तुम्हाला मी देणारच आहे. ठीक आहे, बघा आपण आता सेकंड टर्म बघूया, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय एन आर एफ. लक्षात ठेवायचं, फ्रिक्वेन्सी ही एन किंवा एफ न दाखवली जाते. व्हॉट इज मीन बाय द फ्रिक्वेन्सी? द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स completed by particle in 1 second. Number of revolutions completed by particle in 1 second is called a frequency. म्हणजे ज्या वेळेला पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्यावेळेला एका सेकंदामध्ये किती रिव्हॉल्युशन्स किंवा किती रोटेशन्स कंप्लीट होतात त्याला आम्ही म्हणतो फ्रिक्वेन्सी. देअरफॉर इन 1 सेकंड 1 रिव्हॉल्युशन इज कंप्लीटेड. देअरफॉर एन इज इक्वल टू 1 अपॉन टी. एक रिव्हॉल्युशन कंप्लीट व्हायला कॅपिटल टी एवढा टाइम लागतो. टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन इज 1 सेकंड और कॅपिटल टी. देअरफॉर एन इज इक्वल टू 1 अपॉन टी. मीन्स बघा हे इक्वेशन काय सांगते? फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. किंवा व्हाईस वर्सा आपण असं सुद्धा लिहू शकतो, टी इज इक्वल टू 1 अपॉन एन. ओके, मीन्स आता कॅपिटल टी सॉरी एन इज इक्वल टू काढलं 1 अपॉन टी. मला टीची व्हॅल्यू आपण इथं काढली ती मी जराशी पुट करतो. एनचं इक्वेशन काय होतंय बघा, एन इज इक्वल टू टीच्या ठिकाणी आपण काय ठेवूया 2 पाय अपॉन ओमेगा. मीन्स काय येणार आहे ते ओमेगा अपॉन 2 पाय. बरोबर आहे. कॅपिटल टी इज इक्वल टू एन इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2 पाय. मीन्स ऑल्सो ओमेगा आता परत दुसरा फॉर्म्युला आपल्याला मिळतोय. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. ओमेगा इज इक्वल टू काय 2 पाय एन. ह्याच्यात सुद्धा परत तसं ठेवू शकतो आम्ही. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन ची व्हॅल्यू 1 अपॉन टी. पुन्हा तेच. ओके, हे सगळे फॉर्म्युलेस आपल्याला न्यूमेरिकल सोडवताना लागतील. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. ओके, आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स आर रोटेशन्स कंप्लीटेड बाय पार्टिकल इन 1 सेकंड आर इन 1 पिरियड. देन इट इज नोन एज द फ्रिक्वेन्सी. SI unit of the frequency. SI unit hertz. हर्ट्स आर. आता हे रोटेशन्स आहेत किंवा रिव्हॉल्युशन्स आहेत आणि म्हणून त्याला रोटेशन्स पर सेकंड घेतात, आरपीएस. रोटेशन्स पर सेकंड. त्याच वेळेला काही न्यूमरिकल्स मध्ये आरपीएम दिलेलं असतं, रोटेशन्स पर मिनिट. रोटेशन्स पर मिनिट आपण ते आरपीएमचं आरपीएस मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे रोटेशन्स पर सेकंड. टाइम पिरियडचं युनिट असतं सेकंड आणि म्हणून आपण सगळे युनिट काय लिहितो एसआय युनिट. आपण जे फ्रिक्वेन्सीचं लिहिणार आहे ते आरपीएस. ओके, फ्रिक्वेन्सी कळालं तुम्हाला, टाइम पिरियड समजला. आता ह्याच्या पुढं ह्या जे काय सगळे इक्वेशन्स आहेत ते आपल्याला पुढं लागणार आहे. ठीक आहे, आपण काही याच्याशी रिलेटेड जे आतापर्यंत बघितलं त्याशी रिलेटेड काय एखादे न्यूमरिकल्स आपण सॉल्व्ह करूया. आपण साधी सिंपल एक्झाम्पल घेऊया बेस लेवलचं. इफ फ्लायव्हील इज रोटेटिंग विथ 90 आरपीएम. फ्लायव्हील इज रोटेटिंग विथ 90 आरपीएम. देन फाइंड इट्स अँग्युलर वेलॉसिटी. ओमेगा काढूया. अँग्युलर वेलॉसिटी बघा काय म्हटलंय, एक फ्लायव्हील 90 आरपीएम न रोटेट व्हायले म्हणजे काय दिलेलं आहे ती फ्रिक्वेन्सी. बघा प्रॉब्लेम नीट समजून घ्या. फ्रिक्वेन्सी दिले, ओमेगा काढा म्हटलंय. एकदम सिंपल आहे.
गिवन फ्रिक्वेन्सी मी म्हणतो एन इज इक्वल टू 90 रोटेशन्स पर मिनिट आणि आपल्याला काढायचा आहे ओमेगा. आता आरपीएमचा आपण आरपीएस मध्ये कन्वर्ट करूया, मीन्स सेकंड मध्ये. 90 हे रोटेशन्स पर मिनिट आहे, तर एक सेकंड मध्ये किती रोटेशन्स होतील? 90/60 इज इक्वल टू दिस कॅन्सल, 3 3 are 9, 3 2 are 6, 3/2. Therefore n is equal to frequency is 3/2 RPS rotations per second मिळाली. ठीक आहे, आता आपल्याला ओमेगा काढायचा आहे. आता वी नो ओमेगाचा फॉर्म्युला आताच आपण जस्ट बघितलाय. ओमेगा इज इक्वल टू व्हॉट? 2πn. आपल्याजवळ n आहे म्हणून हा फॉर्म्युला मी वापरला. 2π into n ची व्हॅल्यू 3/2. 2 will get cancelled. ओमेगा इज इक्वल टू 3π रेडियन. ओमेगा कशात म्हणणार आपण? सॉरी, रेडियन पर सेकंड. ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, therefore it is 3π रेडियन पर सेकंड. एकदम सिंपल बेस लेवलचा प्रॉब्लेम आहे. अजून एक आपण प्रॉब्लेम बघूया. If angular displacement of rotating particle is theta is equal to 3t square plus 4, where theta in radian, आपण theta radian मध्ये मोजणार, टाइम सेकंड मध्ये मोजतो. theta दिलेला आहे. फाइंड angular velocity. Angular velocity in at t second, 3 सेकंड. काय म्हटलं मी? अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिलंय, तुम्हाला थिटा ओमेगा काढायचा आहे, टाइम दिलेला आहे 3 सेकंड मधला ओमेगा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सिंपल आहे. थिटा तुम्हाला दिलेला आहे, अगोदर आपल्याला ओमेगा काढायचा आहे म्हटल्यावर ओमेगाचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. दिस इज ऑल व्हॅल्यूज आर गिवन, वी हॅव टू फाइंड द ओमेगा. वी नो ओमेगाचा फॉर्म्युला काय? ओमेगा इज इक्वल टू d theta upon dt. थिटा चेंजेस विथ रिस्पेक्ट टू द टाइम. थिटा दिलाय म्हणून आपण हा फॉर्म्युला घेतला. ओमेगा इज इक्वल टू d theta upon dt. थिटाची व्हॅल्यू तुमच्याजवळ दिलेला आहे. ओमेगा इज इक्वल टू डिफरन्शिएशन ऑफ थिटा, आपण लिहूया 3t स्क्वेअर प्लस 4. ह्याचं डिफरन्शिएशन घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू द काय? टी. आता याचं डिफरन्शिएशन, तुम्हाला हे डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. डिफरन्शिएशन ऑफ d/dx ऑफ x raised to n इज इक्वल टू n इंटू x raised to n - 1. हाच सेम फॉर्म्युला मी तो वापरणार. डिफरन्शिएशन काय बघा, ओमेगा इज इक्वल टू 3 आहे तसं इंटू 2t प्लस कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन असणार आहे 0, म्हणजे 3 इंटू 2t. ओमेगा इज इक्वल टू 6t. बट ऍज t तुम्हाला दिलाय प्रॉब्लेम मध्ये, t इज इक्वल टू काय? 3 सेकंड. t इज इक्वल टू 3 सेकंड. देयरफॉर ओमेगा इज इक्वल टू युनिट काय येईल? रेड पर सेकंड, रेडियन पर सेकंड. दिस इज ओमेगा. एकदम सिंपल आहे. मी फक्त दिलेला डिस्प्लेसमेंटचं आपण काय घेतलेलं आहे? डिफरन्शिएशन घेतलंय. अशा सिंपल असतात. फक्त एकदा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला की सगळे न्यूमरिकल्स आणि जे काय प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह होतात. फक्त कन्सेप्ट क्लिअर करा. अजून एखादा प्रॉब्लेम्स आपण बघूया. If particle performing circular motion is frequency changes from, काय म्हणतो बघा, पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय and its frequency changes from 60 rpm to 180 rpm in 20 seconds. What? पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, आणि त्या पार्टिकलची सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना फ्रिक्वेन्सी 60 आरपीएम पासून काय झालेलं आहे? 180 आरपीएम एवढी झालेली आहे इन 20 सेकंड. फाइंड अँग्युलर एक्सेलरेशन. फाइंड, आपल्याला काय काढायचं आहे? अँग्युलर एक्सेलरेशन. प्रॉब्लेम समजून घ्या. अँग्युलर एक्सेलरेशन म्हणजेच अल्फा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पार्टिकलची फ्रिक्वेन्सी चेंज व्हायले, म्हणजे आपण म्हणूया दिलेल्या क्वांटिटीचा लिहून घेऊया. गिवन पहिली फ्रिक्वेन्सी आहे n1, मी म्हणतो 60 आरपीएम आहे, रोटेशन्स पर मिनिट.
ती चेंज झालेली आहे 20 सेकंद मध्ये, ती झालेली आहे 180 आरपीएम, बरोबर. आणि कॅपिटल म्हणजे ती एवढ्या टाइम मध्ये ही फ्रिक्वेन्सी चेंज झाली 20 सेकंड. आणि मग आपल्याला अल्फा काढायला सांगितलं आहे, अँग्युलर ऍक्सलरेशन. सरळ सरळ अँग्युलर ऍक्सलरेशनचा आपण फॉर्म्युला वापरूया. बघा, वी नो अँग्युलर ऍक्सलरेशन अल्फा इज इक्वल टू व्हॉट, ओमेगा मायनस ओमेगा 0 डिवायडेड बाय टी. मीन्स इथं आपण n1 आणि n2 लिहिलंय म्हणून मी ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 डिवायडेड बाय टी, जे काय असेल ते फक्त टी लिहा, dt लिहिला तरी तिथं चालतं. ओमेगा 2 मायनस ओमेगा 1, ओमेगा 2 म्हणजेच काय 2 पाय n2 मायनस ओमेगा 1 म्हणजे काय 2 पाय n1. आपल्याला हे माहित आहे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n, तेच आपण तिथं n1 आणि n2 मध्ये लिहिलंय. डिवायडेड बाय टी, 2 पाय आपण बाहेर घेऊया, कॉमन आहे, n2 मायनस n1 डिवायडेड बाय टी. ही आता सॉरी इथं राहिलं आपल्याला करायचं. आपण हे 60 आरपीएमचं आरपीएस मध्ये करूया. 60 डिवायडेड बाय 60 किती येईल, म्हणजे 1 आरपीएस रोटेशन पर सेकंड. तुम्ही मिनिटचं सेकंड मध्ये करून घ्या. 1 आरपीएस सेकंड. 180 डिवायडेड बाय 60 काय, दिस कॅन्सल, 3 आरपीएस. ओके. आणि आता या व्हॅल्यू आपण इथं ठेवूया. अल्फा इज इक्वल टू 2 पाय n2 किती आहे, n2 इज हिअर 3 आरपीएस, n1 इज हिअर 1 आरपीएस, टाइम 20 सेकंड. देयरफॉर अल्फा इज इक्वल टू 2 पाय 3 मायनस 1 2 डिवायडेड बाय 20 मीन्स 4 पाय डिवायडेड बाय 20. तर तुम्हाला हे एकदम सिंपल करून काढता येईल. जे काय त्याचं जे काय कॅल्क्युलेशन्स येईल ह्याचं ते तुम्ही कॅल्क्युलेशन्स फाइंड करा. अल्फा इज इक्वल टू 4 पाय बाय 20 पूर्ण डिवायडेड बाय 5 5 बाय 5 जे आन्सर येईल ते तुमचं अँग्युलर ऍक्सलरेशन. ओके, दिस इज अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजे रॅड पर सेकंड स्क्वेअर. एक पण ठेवलं तर ते चालेल. अल्फा इज द रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आतापर्यंत या बऱ्याचशा क्वांटिटीज आपण काही ज्या काही बेसिक टर्म्स बघितल्या त्याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स बघितले. त्याच्यापेक्षा ज्यावेळेला टफ प्रॉब्लेम्स येतील त्यावेळेला आपण ते पुढे बघणार आहे. आपण हे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करायला पाहिजे. ह्याच्या पुढं आता आपल्याला अँग्युलर ऍक्सलरेशन फार महत्वाची टर्म आणि त्याच्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स, जे फोर्स सर्क्युलर मोशनला रिस्पॉन्सिबल आहे, ज्या फोर्समुळे सर्क्युलर मोशन होतं, सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स आणि ऍक्सलरेशन, आणि त्या दोन्हीच्या मधल्या ज्या काही सिमिलॅरिटीज आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आतापर्यंत जे झालेलं आहे बेसिक ते तुम्ही रिवाइज करा, केअरफुली व्हिडिओ ऑब्झर्व करा, आणि म्हणजे तुम्हाला ते तुमचे शॉर्ट नोट सुद्धा एंट्रन्सच्या एक्झामसाठी सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं तयार होतील. ठीक आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघूया. थँक्यू.